हा हॅलो, बोला ना. नमस्ते. बोला बोल. नमस्कार नमस्कार, बोला. मी कृष्णा लोंढे आहे, गेवराई तालुका, बीड जिल्हा. हो हो. समर्थक आहे आणि सध्या वकील आहे. तर बर. राजश्री उमरेंबद्दल आता तुम्हाला स्टोरी सांगतो मी. ही स्टोरी आहे 2018ची, ज्यावेळी मी काही वकील वगैरे नव्हतो. एक दैनिक रिपोर्टर पेपर आहे बीड जिल्ह्यातला, त्याचा पत्रकार म्हणून काम करत होतो आणि गेवराईमध्ये एक न्यू हायस्कूल नावाची शाळा आहे, तिथं संगणक शिक्षक म्हणून काम करत होतो. तर माझ्या गावाजवळच बंगालपिपळा नावाचं गाव आहे, तर त्या ठिकाणी शिवजयंती म्हणजे 2018ची शिवजयंती होती. 27 फेब्रुवारीला कार्यक्रम ठेवलेला होता. तर त्या कार्यक्रमासाठी व्याख्यानकार म्हणून राजश्री उमरे बोलवलेली होती आणि पत्रकार यांना त्यांनी प्रमुख उपस्थितीमध्ये मला तिथं बोलवलेलं होतं कार्यक्रमाला. बर ते बर. कार्यक्रमाला त्यांचं भाषण झालं, संध्याकाळी माझं पण भाषण झालं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची ओळख झाली. त्याच्यानंतर 2-3 दिवसानं मग ते पेपरला बातम्या वगैरे मी लावल्या, सगळ्या पेपरला, स्थानिक पेपरला. तर त्याच्यामुळे ते अजून जास्त संपर्क आला आणि आपल्या बी मनात की बाबा एक समाज म्हणजे नाही का, सामाजिक कार्यामध्ये काम करते, व्याख्यानकार आहे, महापुरुषांवर विचार व्यक्त करते, त्याच्यामुळे त्यांच्यावर आपला साहजिक विश्वास जास्त पडतो, आदर राहतो त्यांच्याबद्दल. तर एक ओळख झाल्याच्या नंतर एक 8-10 दिवसाच्या नंतर सुरुवातीला त्यांनी मला 2,000 रुपयाची मागणी केली की बाबा मला एका ठिकाणी जायला 2,000 रुपये कमी पडले, तुम्ही पाठवा. आणि वेगळ्या ठिकाणचं कार्यक्रमाची सुपारी आहे, तिथं कार्यक्रम झाला की तुम्हाला लगेच मी पैसे पाठवून देते. असं मग सुरुवातीला 2,000 रुपये घेतले आणि म्हणजे समोरच्यांचं काय फसवायचा काय विचार आहे असं आपल्याला माहीत नसल्यामुळे मी काही ते लगेच मागितले नाही पैसे. त्याच्यानंतर मग पुन्हा एक 8-10 दिवसांनी पुन्हा कॉल आला की मी आंबड येथे पॉलिटेक्निक कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे, 30,000 रुपये कॉलेजची फीस आहे आणि त्याच्यातले 50% EBCमुळे माफ होते, तर 50% फीस आता भरायची, मी तुम्हाला लगेच ते वडिलांकडून घेऊन तुम्हाला पाठवून देते. आणि असं म्हणून पुन्हा माझ्याकडून म्हणजे 15,000 रुपये पाठवले, म्हणजे घेतले मी ऑनलाईनला. म्हणजे त्यांनी एक जणाचा नंबर दिला, मी त्यांना 15,000 रुपये पाठवून दिले. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा कॉल आला की नाही नाही, तर कॉलेजवाले म्हणजे सध्या पूर्ण फीस भरा, तुम्हाला नंतर म्हणजे रिटर्न मिळून जाईल फीस आणि काही करा, अर्जंट मला हे आहे. पण माझं बॅकग्राऊंड विचारलेलं होतं ना, आर्थिक थोडंसं बऱ्यापैकी वाटत होतं, कारण मी एक शाळेत शिक्षक होतो, माझं स्वतःचं कॉम्प्युटरचं इन्स्टिट्यूट आणि पत्रकारिता, या 2-3 गोष्टीमध्ये मी काय काम करतो हे गोष्टी समजा त्यांनी अंदाज काढलेला होता किंवा थोडंफार पैसे पाहून आहे. आणि माझं पण म्हणजे असं म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की बाबा म्हणजे व्याख्यानकाराचे लोक थोडी ना असं म्हणजे फसवायचा यांचा विचार आहे काय. तर मग मी ते सुद्धा म्हणजे पुन्हा 15,000 रुपये पाठवले, म्हणजे असे 32,000 रुपये तर पाठवले मी सुरुवातीला. त्याच्यानंतर पुन्हा असाच एक दिवस कॉल आला की माझ्या वडिलांची फार तब्येत बिघडलेली, दवाखान्यात ऑनलाईन मला अर्जंट 20,000 रुपयाची गरज पडलेली आहे. आणि त्याच पिरियडमध्ये मी म्हणजे सांस्कृतिक महोत्सव म्हणजे माझ्या गावामध्ये कोळगाव म्हणून गाव आहे माझं, गेवराई तालुक्यामध्ये. तर त्या ठिकाणी 12 शाळेंचा मी म्हणजे 12-13 शाळा त्याच्यामध्ये सामील झाल्या होत्या. भव्य सांस्कृतिक महोत्सव ठेवलेला होता. तर त्याच्यामध्ये म्हणजे स्थानिक वेगवेगळे पुढारी म्हणजे राजकीय लोक आणि सामाजिक कार्याचे लोक त्या कार्यक्रमाला बोलवले होते आणि व्याख्यानकार म्हणून यांना सुद्धा तिथं आमंत्रित केलेलं होतं. तर त्यासाठी सुद्धा मी त्यांना 5,000 रुपये म्हणजे हे दिलेलं आहे त्यांना की त्याचा येण्या जाण्याचा खर्च म्हणून. तर त्यांनी म्हणजे आणि मग मला म्हणले की मला पैशाची गरज आहे आणि मी या कार्यक्रमाला येणार आहे, तर मग तुमचे ते पण पैसे देऊन टाकेल आणि म्हणजे सगळे पैसे तुम्हाला मी माझ्या वडिलांना घेऊन येईन तर पैसे देऊन टाकेल सगळे. तर मग ते काय कार्यक्रमाला पण आली नाही आणि ते पण 20,000 रुपये म्हणजे 15-15, 30 आणि हे 20-50 म्हणजे किती 52,000 रुपये. हो, 52,000 रुपये म्हणजे मी दिले. त्याच्यानंतर माझं कॉम्प्युटरचं इन्स्टिट्यूट होतं, तर त्याच पिरियडमध्ये मला त्यांनी सांगितलेलं की बाबा मला माझे MA सर्टिफिकेट काढायचं आहे, तुमची काही फीस असेल ती देऊन टाकाल. 4,500 रुपये समजा त्याची फीस होती. जे प्रमाणपत्र माझ्या टेबलला आहे आता, मी म्हणजे फाईल सापडली ना, ते रात्री मला माहीत झालं, ते व्हॉट्सअपला तिथं ते फोटो ते आल्याच्या नंतर मग मला ते क्लिक झाले या गोष्टी. तर मग ते प्रमाणपत्र ते फाईलमधून काढलं, तर आता माझ्या समोर ते प्रमाणपत्र सुद्धा आहे MA तर ते सुद्धा पैसे म्हणजे. आणि एवढे तर माझ्या आता लक्षात आले, म्हणजे अजून दिलेले असते तर माझ्या लक्षात नाही, पण एवढे पैसे मी ऑलरेडी दिलेले आहेत. नंतर मग मी फोन बरेचसे करण्याचा प्रयत्न केला, नंतर मग मोबाईल बंद दाखवायला लागला, कधी लागला तर मग उचलायचा नाही. आणि त्याच्यानंतर तर काही दिवसांनी कळालं ती मुलगी पळून गेली एका राठोड नावाच्या मुलासोबत.
तर ही हो. ही मराठा आहे हिच्या म्हणजे जी तिचा टीसीची झेरॉक्स पण आहे माझ्याकडे प्रमाणपत्र एमएसाठी ऍडमिशन घेण्यासाठी तिने जे कागदपत्र पाठवले होते त्यानुसार. पण म्हणजे पळून गेलेला मुलगा जो आहे तो राठोड नावाचा मुलगा आहे त्याचा मी नंतर फेसबुकला शोध घेतला तर आकाश राठोड असं त्याचं म्हणजे नाव आहे. तर त्याचा पण मी कॉन्टॅक्ट केला ह्या पैशाच्या बाबतीत थोडंसं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला पण म्हणजे त्यानं पण म्हणजे ऑरोगंटली रिप्लाय वगैरे म्हणजे त्यावेळी दिले आणि ह्याच म्हणजे पिरियडमध्ये समजा तिनं असं पण हे केलेलं आहे म्हणजे मला की मी फक्त तुमचं काय किंमत बघत होते मी तुमचे सगळे पैसे देणार आहे फक्त तुम्ही किती इमानदारीने पैसे म्हणजे नाही का सहकार्य करतात हे मला तुम्हाला पाहिजे होतं आणि मी माझ्या वडिलांकडे बोलणी करून मी माझं म्हणजे तुमच्या सोबत लग्नासाठीची मी माझ्या वडिलांना बोलणी करायला म्हणजे मागणी घालायला माझ्या वडिलांना सांगते आम्ही तुमच्या तिथं कार्यक्रमाला येऊ सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं नाही का आणि आणि मग माझे वडील तुमच्या घरी येतील तर त्या निमित्तानं मग मी त्यांना मग प्रस्ताव मांडायला सांगल म्हणजे असं मला भावनिक करून सगळ्या गोष्टींनी इमोशनल करून म्हणजे माझी फसवणूक केलेली आहे आणि सगळे माझ्याकडे पुरावे आहेत मी सगळे व्हॉट्सअप ईमेलला मी म्हणजे असं रिप्लाय देणं व्हॉट्सअपला फोन उचलणं म्हणून मेलला म्हणजे तिनं ज्या मेलला मला डॉक्युमेंट पाठवलेले होते सगळे त्या मेलला पण म्हणजे मेसेज केलेला आहे की बाबा मला पैशाची प्रचंड अडचण आहे मला तुम्ही म्हणजे पैसे माझे देऊन टाका त्याच्यानंतर म्हणजे फेसबुकला सुद्धा मी मेसेज केलेले आहेत की तुम्ही मला पैसे द्या तर नंतर त्याच्यामध्ये सुद्धा रिप्लाय आला की तुला काय करायचं तर म्हणजे नाही का त्याच्यात सुद्धा लिहिलेलं की म्हणजे असं सगळ्या व्हॉट्सअप मध्ये तुमच्याजवळ रेकॉर्ड आहे हो आहे सगळं माझ्याकडं अरे वा वा तर म्हणजे मेल केलेलं सुद्धा आहे त्याचं प्रमाणपत्र सुद्धा आहे आणि माझ्या सोबतच बहुतेक तुम्हाला ते व्यासपीठावरचा फोटो सुद्धा मी क्रॉप करून टाकला होता बहुतेक तर म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कुठलंही म्हणजे थोटांड वगैरे नाही काही सगळ्या गोष्टी सत्य आहेत आणि फक्त आता मी म्हणजे सध्या फक्त आता म्हणजे एक दोघांसोबत म्हणजे निरोप पण म्हणजे देण्याचा प्रयत्न केला आहे की बाबा आपल्या पाटलांचा कसं आहे त्यांना म्हणजे ह्या गोष्टीची कल्पना देणं मला थोडंसं हे वाटतंय कारण की हा आता थोडासा विषय जो आहे तो म्हणजे मोठ्या लेवलचा गेलेला आहे राज्य लेवलची बाई झाली ती सध्या आता म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या पाटीलांनी हे केले मनोजदादांनी जसे उपोषणाची पद्धत राबवली त्या पद्धतीने आता सगळे समोर कॅमेरे वगैरे ही मागणी झाली तर उपोषण माघार घेणार आणि त्यानंतर सगळे स्थानिक लोक भेटीला येणार सगळ्या म्हणजे ह्या गोष्टी ज्या काही सुरू झालंय तर एक म्हणजे जाणीवपूर्वक कॉम्पिटिशन पद्धतीने म्हणा किंवा जाणीवपूर्वक करण्याच्या उद्देशाने हे सुरू आहे सगळं पण मला हे सांगायचं की बाबा म्हणजे तिला काय म्हणजे मराठवाडा किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा शेतकरी हे ज्याची काही देणं घेणं नाही एक पूर्णपणे सुपारीबाज बाई आहे तिनं आजपर्यंत म्हणजे बरेचशा ठिकाणी म्हणजे व्याख्यानाचे कार्यक्रम केलेले आहेत पण कुठेही म्हणजे कुठं कार्यक्रम केलेला नाही व्याख्यानाचा म्हणजे सगळे पैसे घेऊन समजा शिवरायांची म्हणा किंवा महापुरुषांच्या नावानं जे काही जिथं विचार मांडले तर केवळ पैशासाठीच म्हणजे मांडलेले आहेत आणि महापुरुषांबद्दल आदर वगैरे कोणती गोष्ट तिच्या मनामध्ये नाही तर ह्या गोष्टी म्हणजे आहेत माझ्याकडे आणि तुम्ही दादांना सांगितलं का नाही आता मी आमचे एक मित्र आहेत राजेंद्र मोठे म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते तर त्यांच्या सोबत हा निरोप दिलाय मी आणि अजून एक दोघांना सांगितलं आहे तर कसं आहे म्हणलं आता हे विषय आता थोडा राज्य लेवलचा झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही थोडं की नाही दादा हॅलो बोला ना तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही थोडंसं समोर या ना नाही समोर तर येणारच आहे फक्त मी एवढं म्हणजे आता ही वेळ आहे आता समोर याची हो ना तर मला फक्त आता म्हणजे तुम्हाला खरं सांगू का थोडंसं का आता म्हणजे प्रेशर आल्यासारखं व्हायला लागलं की तुमचा विषय आता मॉबला काही माहिती नसतं सत्य बरोबर आहे मॉब एवढा म्हणजे बुद्धीचा भाग म्हणजे काय झालं आता लोक आता प्रेरित झालेले असतात जसं म्हणून दादाला मानतात लोक तसं आपली ताई आहे एक मराठा लाख मराठा असं सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण लोडच घेऊ नका हॅलो ते तुम्ही लोडच घेऊ नका ते जे लोक आहे ना भावनिक ते अटॅच जे होत आहे आपल्याला त्या गोष्टीवर हे आणायचं आहे कारण त्या चुकीच्या मार्गाला लोक लागत आहे आपल्यात एक फळी तयार होत आहे नाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही वेळ न घालता आणि कोणाला भिवू नका प्रेशर दबाव हे काही नका करू डोक्यात घेऊ नका तुम्ही खूप मोठं काम करताय आणि चांगलं काम करताय त्याच्यामुळे त्याच्यात काही शंका नाही घ्यायची तुमच्या मागे सगळेजण खंबीर राहतील काही शंका नाही म्हणजे दबावामुळे थोडंसं बरं का म्हणजे आता खरं सांगतो त्याच्यामुळे मी आता रात्रभर झोप आली नाही रात्री मला 10-10:30च्या दरम्यान ते मेसेज दिसते त्याचे ग्रुपवर त्या मुलीचे मी कोळगाव मध्ये आहे गेवराई तालुका
लईच लांब आहे. हो ना, इकडच्या आहे मी, म्हणजे जरगे पाटील आमच्याच गावाचे जाते गाव आहे त्यांचं, एक आमच्या गावापासून 10 किलोमीटरचं गाव. आणि कोळगाव म्हणजे असं गाव आहे जे मुंबईची जी ऐतिहासिक रॅली निघाली होती त्याचा पहिला मान माझ्या गावाला होता. आणि त्या म्हणजे गावामध्ये जवळपास मी स्वतः फिरलेलो, सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तर हे चॅनलला त्याला सगळ्या बाईट वगैरे आलेल्या आहेत सगळं बघतात. बरं, आता तुम्ही हे जे माझ्यासोबत बोल, तुमच्याजवळ ह्या गोष्टीची रेकॉर्डिंग झाली का तुमच्या मोबाईलमध्ये? माझ्या का? हो, झाली ना रेकॉर्डिंग. ते मला पाठवता का? मी त्याला माझ्या पद्धतीने हँडलवर हे करतो. ठीक आहे. बरं का, म्हणजे तुमच्या म्हणजे फक्त मला सपोर्टची गरज आहे दादा, खरं सांगतो. काय की आता मी म्हणजे ठीक आहे वकील आहे, पण वकील म्हणजे मी म्हणजे जस्ट आता 1-1.5 वर्षापासून वकिलीची प्रॅक्टिस करतो. ऑलरेडी मी पहिले शिक्षक म्हणून काम केलेलं आहे शाळेवर, कॉम्प्युटर शिक्षक म्हणून. तर म्हणजे पण एक दबाव काय आता की मॉब समोर एवढ्या जायचंय आणि मॉबला म्हणजे काय माहिती नसतं. आणि सध्या उपोषणाला जे बसलंय त्यांच्या बाबतीत थोडंसं म्हणजे आत्मीयता वाढलेली असते की बाबा आपली बाई ह्या उपोषणाला बसलेली आहे. मी तसं हळूहळू त्या गोष्टीसाठी छेडलेलं आहे. तुम्ही एक बघितलं असेल. हो, तुमचे रात्री ते आल्याच्या नंतरच ना मग माझ्या ग्रुपला तुमचं रील्स आला तो, म्हणून मग मी त्या लिंक वरून तुमच्या रील्सवर आलो आणि तिथं मी कमेंट केली. तशा बरेचसे चॅनलचे जेवढे काही व्हिडिओ वगैरे आहेत ना त्या ठिकाणी सुद्धा मी कमेंट करून ठेवलं की बाबा म्हणजे वेगवेगळे म्हणजे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानिमित्ताने मला जर बऱ्यापैकी थोडंसं सपोर्टिंग मिळालं तर मी समजा मॉब मध्ये म्हणजे मीडिया समोर यायला तयार आहे. तुम्हाला आता एक रिअलिटी सांगतो तुम्हाला. हो हो, हॅलो, बोला ना. ती बाई मुळात मराठा राहिलीच नाही ना हो. जिनं मायबापाला पिंपळगाव गाव आहे तिथं माजलगाव तालुक्यामध्ये. माझ्या गावापासून हो, माझ्या गावापासून साधारण 40 ते 45 किलोमीटर अंतरावर गाव आहे. गडीवरून माजलगावला जाणारा जो रोड आहे त्या रोडला गाव आहे फुले पिंपळगाव म्हणून. आणि तिच्या कागदपत्र आहे म्हणले ना? कागदपत्र आहेत ना. मायबापाचा विचार न करता पळून गेलेली बाई आहे माझ्या माहितीनुसार. आणि तो मुलगा जो आहे तो आकाश राठोड नावाचा मुलगा आहे. तो कुठेतरी हॉस्पिटलमध्ये काम करणारा मुलगा आहे. राहिलीच नाही. आता कुठून आली अचानक म्हणजे मराठ्यासाठी, जिला म्हणजे माझ्यावर तुम्हाला खरं सांगतो अशी वेळ आली की म्हणजे मी 2018 मध्ये माझा जो 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता शाळेवर शिक्षण म्हणून ICTचा विषय होता 9वी-10वीला कॉम्प्युटरचा विषय, तर त्याचा मी टीचिंगचा स्टाफ मधला होतो. तर 2018 मध्ये तो संपला प्रोजेक्ट, नंतर रिन्यू झाला नाही आणि माझ्याकडे प्रचंड पैशाची अडचण आलेली होती. म्हणजे इतकं अडचण आलेली होती की एक वेळ असं वाटत होतं की सुसाईड करावं का काय. त्या वेळेमध्ये माझे याकडे एवढे मोठे पैसे राहिलेले होते. मी त्याला म्हणजे विनवण्या करीत होते की बाबा मला पैशाची गरज आहे. म्हणजे जी माझं म्हणजे एक आपल्या माणूस मरणाच्या दारात ठेपलाय त्या गोष्टीची तिला जर दया राहिली नाही तर हिला समाजाची कोणती दया असणार आहे सांगा ना. बरोबर. फक्त म्हणजे संत राजकीय लोकांच्या हस्ते म्हणा किंवा काय जे करायचं असेल. आता तो जो मुलगा त्याची मी प्रोफाईल बघितली, जो नवरा आहे म्हणजे ज्याच्यासोबत पळून गेलेले वगैरे जे काय आहे, तर त्याच्या सुद्धा प्रोफाईलवर एक सुद्धा फोटो या बाई सोबतचा नाही. म्हणजे मला शंका आहे की नंतर त्यांनी पण हिला सोडून वगैरे दिलेला आहे की काय. तर फक्त म्हणजे एवढा हा विषय विनंती आहे की म्हणजे एक 10,000 सुद्धा विषय जाऊ द्या की त्यांच्या कानावर तरी असावं की बाबा म्हणजे. आणि त्यांच्या गावातला माणूस आहे मी. कोळगाव म्हणजे ते फक्त म्हणा म्हणजे तुम्हाला सांगतो कोळगावातले हे जेवढे का रस्ता चौकचे आंदोलनाचे झाले ते सगळ्यात नेतृत्व करणारा मी आहे. आणि FIR मध्ये सगळ्यात पहिले माझं नाव आहे जे काय रस्ता रोको झाले होते म्हणजे त्याच्यामधला. तर माझ्या गावातल्या रस्ता रोकोतला म्हणजे 13 लोकांचे म्हणजे रस्ता रोकोत नाव झालेले आहेत आंदोलक म्हणून. त्याच्यात 1 नंबरला माझं नाव आहे. आणि जे काय म्हणजे जेवणाची पहिली व्यवस्था ज्या मुंबईला जाताना ते राहिली तर ते सगळं नियोजन सगळा हिशोब सगळं माझ्याकडे होतं. त्याच्या सगळ्या चॅनलला बाईट्स वगैरे आलेले आहेत. बरोबर. तर मी काय म्हणतो आपलं जे आता हे विषय आहे तुमचा हा दादापर्यंत मी पोहोचवतो. हे की त्यांनी असं पण म्हणायला नको की मी त्या कृष्णा लोंढेला ओळखतो, इतकी सुद्धा अपेक्षा नाही माझी. माझं फक्त म्हणजे म्हणणं की त्यांना फक्त हा विषय माहिती असावा बाबा की म्हणजे आपण काय कुठलाही स्टंट वगैरे करायला नाही लागलो. तर म्हणजे जेवढं काय कार्यक्रमाचे फोटो तुम्हाला ती पत्रिका पाठवतो मी की ज्या पत्रिकेमध्ये तिचं नाव होतं की बाबा म्हणजे आयोजक म्हणून. आणि मला थोडं की नाही तुमचे जे स्क्रीनशॉट आहे तुमचे जे ट्रान्झॅक्शनचे आहे तुम्ही जे विनंतीचे मेल केलेले आहे व्हॉट्सअपचे आहे ते थोडं मला पाठवा. त्या पद्धत
त्याच्यात तुमचं नाव वगैरे कुठे येणार नाही. नाही, येऊ द्या ना, काही अडचण नाही. नाव येऊ द्या किंवा नाव येऊ द्या, सगळ्या गोष्टी येऊ द्या, काही अडचण नाही त्या बाबतीमध्ये. फक्त तुम्हाला ज्या पद्धतीने हँडल करता फक्त एकाच वेळेस सगळं म्हणजे मॅटर बाहेर येण्याच्या पहिले म्हणजे थोडं काढण्याचा प्रयत्न करा किंवा पब्लिकचं त्याच्यावरून काय किंवा तुम्ही असं म्हणा की माझ्यापर्यंत अशा पद्धतीची तक्रार आलेली आहे का, असं फसवलेलं आहे आणि मग ते मेसेज वगैरे दाखवा त्याच्यामध्ये आणि लवकरच मी त्यांना समोर घेऊन येतो आहे असं म्हणा. चालते, ठीक आहे. बरं चालते दादा, मला ते थोडं स्क्रीनशॉट पाठवा. मी एका पाहुण्याच्या इथं लक्ष्मीला आलेला आहे, तिथं दर्शन घेतो, जरा फराळ करतो आणि तुम्हाला पुन्हा मग. हाच नंबर आहे का व्हॉट्सअपला पण? हो हाच नंबर आहे, मला करा व्हॉट्सअपला, रेकॉर्डिंग पण टाका. ठीक आहे, ओके ओके, थँक्यू.